हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा. आम्ही सुद्धा एकदम मजेत मंडळी. तर आज आपण आहे ना घरच्या घरी फ्रँकी बनवणार आहोत. फ्रँकी बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान, खायला यम्मी आणि टेस्टी लागते. तर घरच्याच साहित्यात आणि ही थोडीफार काही साहित्य आपल्याकडे असतात, तर त्याच्यामध्येच मी तुम्हाला आज फ्रँकी बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागते बघा. बटाटे इकडे उकडून घेतलेले आहेत मस्तपैकी. शेजवान चटणी आहे, किसान जाम आहे, आपलं मेयोनीज आहे, कोबी, कांदा, प्लस आपल्याला बटर लागणार आहे, अमूल बटर, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. आणि आपण चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे इथे. आपण गव्हाच्या पिठाचंच करणार आहे, आपलं चपातीचं पीठ असतं. तर इथे बघा, बटाट्याची भाजी आपल्याला पहिली बनवून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही पिवळी पाहिजे तर पिवळी किंवा लाल पाहिजे तर लाल बनवू शकता. त्याच्यासाठी आणि बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे अद्रक लसूण ची पेस्ट मस्त घरच्या घरी बनवून घेतली आहे. आणि इथे बघा तडका द्यायचा आहे आपल्याला. तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्या तडक्यामध्ये आपल्याला टाकायची मोहरी. जसं आपण बटाटे वडे बनवतो ना भाजी, तसंच आपल्याला बनवायचं आहे. तुम्हाला अलग टाईपची बनवायची असेल तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता. असं काही नाही पिवळीच बनवायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी जसं बटाटे वड्याला आपण बनवतो तसं ते हे करून घेतलं आहे आणि हे बटाट्यामध्ये टाकून घेतलं आहे मिक्सचर, ज्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि मोहरी होती. मिरची नाही टाकली मी, कारण तिखट लागेल ना, मिथिलाला खायची होती. लहान मुलांना जर खायची असेल तर मिरची अवॉइड करा. आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी त्याला स्मॅश करून घेतलं. थोडं मीठ घालायचं वरून. घरच्या घरी बघा, एकदम करून बघा तुम्ही एक दिवस. मस्त बनवायला सोपी आणि एवढी टेस्टी लागते ना घरी बनवलेली आपण फ्रँकी, खूपच जास्त. जर तुमची मुलं चपाती भाजी खात नसतील किंवा टिफिनला तुम्हाला काही वेगळं द्यायचं असेल मुलांना, तरी हे तुम्ही बनवून देऊ शकता. किंवा संडेला किंवा कोणत्या अदर वारी आपल्याला जर नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही हे बनवू शकता. खूप छान, खायला टेस्टी लागतं. खूप म्हणजे खूपच जास्त. फक्त त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही ॲड ऑन शेजवान चटणी, आपलं मेयोनीज आणि बटर याचं तुम्ही ॲड थोडंसं करा, म्हणजे त्याला आणखीन जास्त टेस्ट येते. मस्तपैकी असं आपण बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. आता इथे आपलं चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आपण चपात्या भाजून घेऊया पहिल्या मस्तपैकी छान अशा. आणि हेल्दी पण असतात ना आपल्या गव्हाच्या. म्हणजे कसं, बाहेर आपण फ्रँकी खातो ती मैद्याच्या पिठाची असते, मग त्याच्यापासून आपल्याला त्रास पण होतो पोटाला वगैरे. तर त्याच्यापेक्षा हे आपलं हेल्दी आहे, घरच्या घरी मस्त लागते. तुम्ही एक दिवस बनवून बघा. मी आता तुम्हाला जसं दाखवते तसं. काही कठीण नाही आहे. चपाती भाजून घ्यायची आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे मी यूज केलेले ते आपले घरच्या घरचेच आहेत. फक्त त्याच्यामध्ये काय अमूल बटर आणि चीज किंवा तुमच्या आवडीनुसार शेजवान चटणी, मेयोनीज, टोमॅटो सॉस हे आपण आता आजकाल घरामध्ये सगळ्यांच्याच असते, कारण आपण काही ना काही मुलांसाठी बनवत असतो ना, तर ते आपल्या घरी अवेलेबल असतात. नसेल तर तुम्ही आणून ठेवा एक एक पॅकेट, कधी पण असं बनवायला बरं पडतं. तर अशा मस्तपैकी मी चपात्या भाजून घेते छान अशा. पहिल्या शेकून घ्यायच्या व्यवस्थित दोन्ही साईडने छान. तुमची लहान मुलं एक चपाती वगैरे खात नसतील ना, एखादी चपाती किंवा भाजी वगैरे, तर ही अशी बनवलेली फ्रँकी त्यांना द्याल ना तुम्ही, 2-2 चपात्या आणि प्लस त्याच्यामध्ये मटेरियल, भाजी वगैरे सगळं काय असतं. आणि हे सगळं हेल्दीच आहे. जसे की त्याच्यामध्ये आपण कोबी यूज केला आहे, कांदा यूज केला आहे, अजून तुमच्याकडे काही गाजर वगैरे असेल तर तेही तुम्ही खिसून टाकू शकता. तर बघा, अशी भाजलेली चपाती आपल्याला घ्यायची आहे. त्याला थोडा आपल्याला शेजवान चटणी लावायची आहे. शेजवान चटणी सगळी अशी चपातीला पसरवून घ्यायची. जास्त नाही, थोडी लावायची. तर अशी मस्तपैकी शेजवान चटणी आपण लावून घेतली. जरा एक विशिष्ट चव येते ना शेजवान चटणीला, तर त्याच्यामुळे ते आपण लावून घ्यायचं जरा चटपटीत. आणि ही जी आपण भाजी केलेली आहे ना, पोटॅटो स्मॅश केलेला आहे, तो असा बरोबर मधोमध असा लावायचा. थोडा असा जाडसर मधोमध लावून घ्यायचा, रोल बनवता येईल असा इतपत. छान अशी त्याच्यावरती आपण किसलेला कोबी घालायचा, किसलेला किंवा कट केलेला मस्तपैकी. कच्चाच आहे कोबी शिजवलेला वगैरे नाही आहे. आणि त्याच्यावरती कांदा लावायचा तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला बीट पाहिजे तर बीट किसून घाला. आवडीनुसार तुम्हाला गाजर हवं असेल तर ते गाजरसुद्धा तुम्ही घालू शकता. ज्या पण तुमच्याकडे व्हेजीस अवेलेबल आणि तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही ठेवू शकता, त्याच्यावरती टाकू शकता. त्याच्यामध्ये वरून आपल्याला थोडंसं टोमॅटो सॉस टाकायचं आहे.
त्या भाजीवरती. छान असं आपण टोमॅटो सॉस टाकून घ्यायचं आहे. आपण जेव्हा बाहेर खातो ना तेव्हा त्याची चव आपल्याला खूप छान लागते, पण आपल्याला कळत नाही की हे नक्की कसं बनवलं आहे. पण आपण जेव्हा प्रत्यक्षात बनवायला जातो ना तेव्हा ते एकदा बनवायला घेतलं ना की मग ते कठीण काहीच वाटत नाही आपल्याला. आणि वरती मेयोनीज टाकून घ्यायचं आहे. मेयोनीज तुम्ही जरूर टाका, कारण का माहिती आहे का, मेयोनीजची एवढी टेस्ट येते ना फ्रँकीला, खूप जास्त चव लागते आणि खूप सुंदर चव लागते मेयोनीज टाकल्यामुळे. एक असं वाटतं की आपण कॅफेमध्येच ही फ्रँकी खातोय किंवा असं बाहेर विकत घेतो आपण ना, विकत घेऊन जी खातो फ्रँकी ती तशीच वाटते मेयोनीज टाकल्यामुळे. आणि ते चीज माझं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे ते सगळं पागळून गेलं आहे, खिसता येत नव्हतं नीट. तुमच्याकडे जर चीज अवेलेबल असेल तर तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता. मी आणून ठेवते कारण आम्ही काही ना काही असं मध्ये मध्ये मी बनवत असते ना सँडविच वगैरे, तर ते मला लागते. तर चीज क्यूब मी आणून ठेवला होता, पण तो फ्रीजमध्ये पूर्ण पागळून गेला, खिसताच येत नव्हता. मग मी असाच वरून टाकला त्याला. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केले ना खूप सुंदर टेस्ट लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. जसं काय वाटतं की आपण बाहेरचंच काहीतरी असं छान पदार्थ खातोय. आणि मग हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला असं मस्त रोल करून घ्यायचं आहे चपातीचा छान असा. आणि जर चपाती चिपकत नसेल तर त्याला थोडीशी बटाट्याची भाजी लावायची आणि मस्तपैकी चिपकून घ्यायचं. असं मस्तपैकी प्रेस करून घ्यायचं दोन्ही साईडनी. छानपैकी आपलं माल मटेरियल भरून झालेलं आहे. आणि मग तवा ठेवायचा आपल्याला किंवा पॅन, तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवा. त्याच्यावरती मस्तपैकी बटर पसरवून घ्यायचं आहे. ह्याची एक वेगळीच टेस्ट असते. जर बटर नसेल तर तुम्ही तूप टाकू शकता, तूपही नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता. तेल थोडंसं टाकून अशी मस्त फ्रँकी आपल्याला पहिले स्लो गॅसवरती आणि नंतर एकच मिनटं फक्त तुम्हाला स्लो गॅसवर ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला मीडियम गॅस करायचे. मस्त क्रंची झाली पाहिजे आपली फ्रँकी. बटर नसेल तर तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता. खूप छान जशी जशी ती फ्रँकी मस्त शॅलो फ्राय होते ना तसा तसा एवढा छान सुगंध सुटला. आणि बटरमुळे तर एवढा घमघमाट येतोय ना काय सांगू तुम्हाला. खायच्या आधीच असं तोंडाला पाणी सुटलं होतं. खूप सुंदर टेस्टी लागते. एकदा नक्की बनवून बघा. आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ती. हे बघा असं छान क्रंची झालं पाहिजे बघा. आता आपली चपाती छान चिपकली सुद्धा आहे त्या खालच्या साईडने आणि मस्त क्रंची झालेली आहे. बाहेर वातावरण सुद्धा मस्त थंडगार आहे, पावसाळी वातावरण. आणि अशी गरमागरम घरगुती फ्रँकी. आता ही एक बनवून बघितली आहे मी. आता अशाच दुसऱ्या पण रेडी करते. आता मिथिला मॅडमला खायला देते. खास फरमाईश तिचीच होती की मला फ्रँकी बनवून दे म्हणून. अशी तर मॅडम चपाती भाजी खायला अवॉइड करते, म्हणून बघूया म्हटलं किती खाते ती. एक दिवस तिला स्कूलमध्ये सुद्धा बनवून दिली होती तर तिला ते खूप आवडलं. सगळं फिनिश करून आली होती, म्हणून म्हटलं आज घरी बनवून देते, खा म्हटलं किती पाहिजे तेवढं. तर आज तिला खायला दिल्यानंतर आम्ही सुद्धा खायला घेतलं. आणि खूप सुंदर फ्रँकी झाली होती. एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.